श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये मुळारंभ या मालेमध्ये ऐकूया सुशांत देवळेकर यांचा लेख श्री गणेशा मराठीच्या देवनागरी मुद्रणाचा. मराठी भाषेतल्या वाङ्मयाला पहिल्यांदा मुद्रण संस्कार घडला तो 17व्या शतकात. पण फादर स्टीफन्सच्या ख्रिस्त पुराणाचं हे मुद्रण मराठी एरव्ही ज्या लिपीत लिहिण्यात येते त्यात झालंच नाही. ते झालं लॅटिन किंवा रोमन लिपीत. प्रत्यक्षात मराठीला देवनागरी लिपीत मुद्रण संस्कार घडण्यासाठी आणखी 2 शतकं वाट पाहावी लागली. देवनागरी मुद्राक्षरांच्या निर्मितीचा प्रयत्न भारताबाहेर 18व्या शतकात सुरू झाला होता. 1743 साली रोममध्ये तांब्याच्या पत्र्यावर कोरून काही देवनागरी अक्षरं छापण्यात आली. अल्फाबेटम ब्राह्मनिकम या 1771 मध्ये रोमला छापलेल्या लॅटिन लिपीतल्या पुस्तकात थोडा देवनागरी मजकूर समाविष्ट आहे. 1795च्या सुमारास चार्ल्स विल्किन्स याने बंगालमध्ये पंचानन आणि मनोहर या कारागिरांच्या सहकार्याने देवनागरी मुद्राक्षरं म्हणजे टाईप तयार करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा वापर करून छापण्याचा योग तेव्हा आलाच नाही. विल्यम केरी हे ख्रिस्ती धर्मोपदेशक 1793 मध्ये इंग्लंडहून कोलकात्याला पोचले तेव्हा कोलकात्यात ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता होती. या प्रदेशात धर्मप्रसाराला कंपनीने बंदी घातली होती. त्यामुळे तिथे आश्रय मिळणार नव्हता. कोलकात्याहून थोडं दूर श्रीरामपूरला डेन्मार्कच्या डॅनिश लोकांची वसाहत होती. तिथे धर्मप्रसाराला बंदी नव्हती. त्यामुळे केरी आणि त्यांचे सहकारी श्रीरामपूरला पोचले. केरी बांगला आणि संस्कृत या भाषा परिश्रमपूर्वक शिकले. धर्मप्रसारासाठी त्यांनी एक छापखाना विकत घेतला. विल्किन्स यांचे कुशल सहकारी पंचानन आणि मनोहर यांच्या सहाय्याने मुद्राक्षरं तयार करून 1801 मध्ये बांगलात नव्या कराराचं भाषांतर छापलं. आता इतर देशी भाषातही हा धर्मग्रंथ त्यांना पोचवायचा होता. बंगालचा गव्हर्नर जनरल वेल्सली याने कंपनीच्या अधिकाऱ्यांना शिकवण्यासाठी फोर्ट विल्यम कॉलेज काढलं. तिथे परदेशातून येणाऱ्या अधिकाऱ्यांना भारतीय भाषा शिकवण्याची व्यवस्था होती. 1801 मध्ये केरी तिथे प्राध्यापक म्हणून कार्यरत झाले. तिथला त्यांचा सहकारी वैजनाथ पंडित याच्या सहाय्याने ते मराठी भाषा शिकले. इतकंच नव्हे तर 1804 पासून ते तिथे मराठी शिकवायला लागले. आपलं भाषा पांडित्य केरी यांनी धर्मप्रसारासाठी वेचलं. वैजनाथ पंडिताच्या सहाय्याने त्यांनी बायबलच्या नव्या करारातल्या पहिल्या मत्तयकृत म्हणजे मॅथ्यूच्या शुभवर्तमानाचं भाषांतर केलं. त्याचवेळी त्यांनी ह्याच वैजनाथ पंडिताच्या सहकार्याने ग्रामर ऑफ महराट्टा लँग्वेज या नावाचं मराठी भाषेचं एक व्याकरणही लिहिलं. हे व्याकरण अर्थातच मराठी भाषकांसाठी नव्हे तर मराठी शिकू इच्छिणाऱ्या इंग्लिश भाषकांसाठी लिहिलं होतं. त्यामुळे हे व्याकरण इंग्लिश भाषेत लिहिलेलं पहिलं मराठी व्याकरण म्हणता येईल. ही दोन्ही पुस्तकं मुद्रित करण्यासाठी केरी यांनी पंचानन कर्मकार या कारागिराने तयार केलेल्या देवनागरी मुद्राक्षरांचा वापर केला आणि ही दोन्ही पुस्तकं छापून 1805 मध्ये प्रकाशित करण्यात आली. आपल्या व्याकरणाच्या प्रस्तावनेत केरी यांनी मराठी प्रांतात व्यावसायिक लेखनासाठी मोडी लिपीचा वापर होतो पण विद्वानांना देवनागरी अधिक मान्य असल्याचं नोंदवलं आणि मोडी लिपीसाठीची मुद्राक्षरं नसल्यानं आणि व्याकरणातला नीटनेटकेपणा अचूकपणा ह्यासाठी देवनागरीचा वापर केला असल्याचं नोंदवलेलं आहे. ह्या व्याकरणाच्या मराठी मजकुरात इंग्लिश भाषेच्या वापरातल्या लॅटिन लिपीतल्या विरामचिन्हांचा मराठीच्या देवनागरीतल्या मुद्रणात पहिल्यांदा उपयोग केलेला दिसून येतो. तर अशा तऱ्हेने देवनागरी लिपीतला मराठी मजकूर छापण्याचा श्रीगणेशा झाला तो महाराष्ट्राबाहेर कोलकात्याच्या श्रीरामपुरात. श्री गणेशा मराठीच्या देवनागरी मुद्रणाचा सुशांत देवळेकर यांचा लेख आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.